हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, हे सांख्य योग म्हणजे काय? सांख्याचा हा. मिनिंग काय आहे प्रभूजी? ओके, तर सांख्य योग म्हणजे सांख्य म्हणजे अनालिसिस, की म्हणजे एखादी गोष्ट जी असते. अनालिसिस या शब्दाचा अर्थ मी आधी सांगतो, कारण ते थोडं सोपं पडेल मला सांगायला. एखादी मोठी गोष्ट असली त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिवाइड करणं म्हणजे अनालिसिस त्याचं करणं. म्हणजे आपल्याला बोलतात ना, अरे मोठा प्रॉब्लेम आहे, त्याला छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करायचं आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स ऍड्रेस करायचे, आणि मग नंतर त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमना ऍड्रेस केल्यावरती मोठा प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सुटतो. म्हणजे त्याला अनालिटिकली आपण त्याला सॉल्व्ह केलं असं आपण त्याला म्हणतो. तसंच सांख्ययोग म्हणजे काय, तर हे जे संपूर्णपणे एस्पेशली दुसरा अध्याय जो आहे त्याला गीतेचं सार, बाकीचे जे 16 अध्याय त्या अध्यायांचं सार असं म्हटलं जातं. तर ह्याच्यात काय झालेले आहे की कर्मकांडावरती पण बोललेलं आहे, कर्मयोगावरती पण बोललंय, थोडस अगदी ज्ञानयोग ध्यानयोग वरती पण बोललेलं आहे, आणि अगदी थोड्या पद्धतीने भक्तियोगावरती पण बोललं गेलं आहे ह्याच्यामध्ये. तर पूर्ण ह्या चॅप्टरमध्ये अर्जुनाने जी प्रश्न विचारली त्याला कृष्णाने अनालिटिकली ब्रेक केलेला आहे आणि त्याला त्याचं आन्सर दिलेलं आहे. हा, साधारणपणे 53व्या श्लोकापर्यंत त्याच्या जवळजवळ एक प्रश्न सोडला तर त्याच्या जवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तिकडे. म्हणून ह्याला सांख्ययोग म्हटलेलं. तर सांख्य जर का नुसतं शब्दाचा अर्थ बघितलं गेलं तर अनालिसिस होतो, पण अनालिसिस ह्या कॉन्टेक्स्टमध्ये कसं अप्लाय होतं, तर अर्जुनाच्या प्रश्नांचं अनालिटिकली कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. अगदी सगळ्या पॉसिबिलिटीज त्यांनी खंडन केलं त्या पॉसिबिलिटीजचं, आणि त्याप्रमाणे त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि हे आपण जसं पुढे जाऊ तसं आपण बघू की अर्जुनाच्या प्रश्नांमध्ये काय काय वेगळे पॉसिबिलिटीज निर्माण होऊ शकतात आणि कसं कृष्णाने प्रत्येक पॉसिबिलिटीचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून त्याला ह्या अध्यायाला सांख्ययोग असं नाव दिलंय.